गडचिरोली येथील निर्माणाधीन सुरजागड पोलाद प्रकल्पातून 8 दशलक्ष टन तर लायन्स प्रकल्पातून 4 दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे। हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात 30% पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून उत्पादित होणार आहे। त्यामुळे येथे उद्योग व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून महाउद्योगामुळे मागे राहिलेला येथील सामान्य माणूस समृद्धीकडे जात असल्याचे चित्र आपणास मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडाळापेठ अहेरी येथे करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगात 80% रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत। त्यांचा स्थानिकांना नागरिकांना फायदा होणार आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर बळी पडू नये हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की गडचिरोली जिल्ह्यातील जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। यासोबतच आदिवासींचे दैवत असलेले ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचे उत्खनन होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। चामोर्शीत सुद्धा 35,000 कोटीची गुंतवणूक होत असून 20,000 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे। यासोबतच येथे शिक्षण हब तयार करण्यात येत आहे। येथील मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे। 170 कोटीचे इनोव्हेशन सेंटर तयार होत आहे। तसेच शासनाने उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या मुलींना 100% फी सवलत तर मुलांना 50% सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांनी सांगितले। गडचिरोली जिल्हा उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाने मुंबईपर्यंत जोडण्यात येणार आहे। यासोबतच चामोर्शी ते काकीनाड बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे। तत्पूर्वी राज्यातील जनसामान्याचा विकास होण्याकरिता आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाला साकडे घालत असल्याचे ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटींची खनिज संपत्ती येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देऊन जाईल। त्यानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या हजारो कोटी गुंतवणुकीचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे। या अनुषंगाने वीज बिलात माफी, धानाला बोनस, दर्जेदार शिक्षण, 5 लाखापर्यंत विमा अशा विविध सवलतीच्या योजनांसोबतच आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1,500 रुपये मदत पात्र महिलांना देण्याची योजना राबवत असल्याचे ते म्हणाले। गडचिरोली हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली। उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की दावोस कराराच्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणजे आजचा भूमिपूजन होणारा हा कार्यक्रम आहे। येथे अजून 35,000 कोटीचे प्रकल्प सुरू होणार आहेत। तसेच मोठमोठ्या कंपन्या येथे उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याने एकंदरीत उद्योगनगरी असे गडचिरोलीचे नामकरण होणार असल्याचे ते म्हणाले। नुकत्याच झालेल्या जिल्हा गुंतवणूक परिषदेअंतर्गत नागपूर विभागात तब्बल 5,000 कोटीचे उद्योग येणार असून पुढील 1 ते 2 महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात 1.5 लाख कोटीचे प्रकल्प येणार असल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करून क्रांती घडवून आणण्याची असल्याचे सांगितले। हा प्रकल्प 10,000 कोटी रुपयाचा असून यातून 7,000 पेक्षा अधिक स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे। संपूर्ण प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी कंपनीत नियुक्त 16 सुरक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। याशिवाय स्टील प्लांटतर्फे रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वितरित करण्यात आले।